दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील जीवन विकास प्रशालेच्या 1977-78च्या 10वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच सोलापुरातील सोरेगाव येथील हॉटेल शांग्रीला ग्रीन सिटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला। तब्बल 48 वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते आणि त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला। 1977 ते 78 या वर्षात 10वी उत्तीर्ण झालेले हे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत। या बॅचमध्ये अनेक क्लास 1 अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, इतर क्षेत्रात यश मिळवलेले व्यक्ती आहेत। या मेळाव्यात त्यांनी आपापल्या जीवनातील अनुभव, यश आणि संघर्ष यावरती मनमोकळ्या गप्पा मारल्या। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण जीवनात यशस्वी झालो आहोत अशी भावना अनेकांची व्यक्त केली। हा मेळावा केवळ एकत्र येण्याचाच नव्हता, तर त्यांच्यातील जुने संबंध अधिक दृढ करण्याची एक उत्तम संधी अशी ठरली होती। अनेक वर्षांनंतर भेटल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आणि समाधान स्पष्ट दिसत होते। भविष्यातही असे मेळावे आयोजित करून एकमेकांशी संपर्क कायम ठेवण्याचा निर्धार सर्वांनी केला। या कार्यक्रमामुळे जुन्या मित्रांना भेटून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि एक अविस्मरणीय दिवस त्यांच्या आयुष्यात जोडला गेला। यावेळी माजी विद्यार्थी श्रीदेवी म्हेत्रे, भीमाशंकर बिराजदार, विखे पाटील, प्रकाश जोशी, धनंजय कुलकर्णी, भीमाशंकर होमकर, प्रकाश वाघमारे, अंबादास चिंचोळे, कल्लप्पा बंदीचोडे, शिवाजी वाघमारे, हनुमंतू बिडवे, मदगोंडा अरकेरी, महादेवी भरले, अंबादास चिंचोळे, शेखर लालसंगी, महादेव बगले, वसंत घोडके, शांतप्पा अरकेरी, बिरप्पा वनमाने, कस्तुरी कोरे, फातिमा बागवान, लायवा कोटकोंडे, श्रीशैल शेंडगे, श्रीशैल कासे, माहेश्वरी झाडबुके यांच्यासह अन्य माजी विद्यार्थी उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, भंडारकवठे। जीवन विकास प्रशालामध्ये पहिली ते 10वी प्राथमिक आणि त्याच्यानंतर माध्यमिक हे शिक्षण केलेलं आहे। पुढे त्या कालावधीत त्या वेळेला त्या परिस्थितीनुसार नोकरी कधी लागेल ही प्रत्येकाला एक आशाच होती। त्यामुळे मला इयत्ता 12वी असताना संगमेश्वर कॉलेजला असताना मला 512 आर्मी बेस वर्कशॉप जे अम्युनिशन फॅक्टरी पुण्यामध्ये खडकीला तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटला मी जॉईन झालो। तिथं जवळजवळ 4-5-6 वर्ष नोकरी केली। त्यानंतर एक्साईजला जे दारूबंदी तिथं मी कॉन्स्टेबल म्हणून मार्च 1988ला सोलापूर हेडक्वार्टरला भरती झालो। आपले मित्र खूप विखुरलेले होते, पुण्याला, सांगलीला, कोणी रत्नागिरीला, कोणतर सर आणि गावागावात विस्कटलेले, गावात कधी न भेटणारे जवळजवळ आपल्या संस्थेत सर्व्हिस करणारे लेटेस्ट भेटत होते। आणि त्यावेळी पेशंट शेट्टी हे रिटायर आले, घर बांधले, त्यांनी सुचवलं की आपला ग्रुप बनावं व्हॉट्सअपवर। मग त्या दिवसापासून आम्ही सुरुवात केली। पण अजूनपर्यंत काही जण आम्ही भेटत नाही। बाळू माडे वेळेला, चेतू मुजावर हे वेळेला आहेत, पण ते वेळेला फोन उचलत नाही, फोन घेत नाही, कोणी व्हॉट्सअपवर नाही। तर सगळ्यांना माझी विनंती आहे, मला कोणी आपल्या वर्गात भेटत असेल तर माझ्याकडे नंबर पाठवा, मी ग्रुपमध्ये त्यांना ऍड करतो। दुसरीकडे जे ग्रुप बनलेला आहे त्याचा गेट टुगेदर त्याच्यासाठी असतो। मागच्या वेळेस मी पटापट झाला 2 विषयात पास होते, 4 विषयात नापास होते। मग ऑक्टोबरला मराठी हिंदी निघाले, परत मार्चला गणित निघालं, इंग्रजी राहिलं, परत ऑक्टोबरला काढलं। माझं नशीब म्हणायचं, आई वडिलांची पुण्याई म्हणायची। मग मी 83ला जायला कारणीभूत म्हणजे 6वीमध्ये मी मुंबईला होते म्हणून मला नापास केले। मग हे सगळे पुढे गेले म्हणून मी काय केले, मी जात नाही म्हणून दुसरा महिना इकडनं टायफॉइड झाले म्हणून मला 7वीची परीक्षा घेऊन 7वीत बसले। त्यानंतर 10वी झाल्यावर माझी कंडिशन बेकार होतं, लग्न झालं, वडिलांना वाटायचं की हिचं लग्न झालंय, मी न्याय पंचायत करतो, हिला घटस्फोट घ्यायचं नाही, आईचं चालेल। पण शेवटी एसटी मध्ये जोशीचे वडील भेटले माझ्या वडिलाला। मग त्यांनी सांगितले पोरी निघाल्या म्हणून, म्हणल्यावर त्यांनी सल्ला दिलाय तुम्ही तिला टीएड करा आणि मला 49% मार्क 10वीला। मग एक थोडं मार्क आहे तर कसं नंबर लागेल, मग त्यांनी म्हटले